आसामचं कुठलं तरी एक गाव आहे, गावाचं नाव आम्हालाही माहीत नाही. इथं महाराष्ट्रातून कोणी यायची शक्यता पण नाही आहे कधीच. पण इथे काय झालंय की इथे रंगपंचमी होळी निमित्त 4 दिवस सुट्टी आहे. त्याच्यामध्ये गुवाहाटीमध्ये किंवा नलबारी या भागामध्ये आम्ही हॉटेल्स बघतोय किंवा रिसॉर्ट बघतोय तर कुठेच मिळायला तयार नाही. कारण आम्ही 2-3 तास 4 तास आधीच त्यांना फोन करत असतो. तर मग आता गुवाहाटीच्या अलीकडं एक 60-70 किलोमीटर अलीकडं एक रिसॉर्टमध्ये आहे जागा म्हणाले. पण तिथे जायचा रस्ता एवढा बेकार आहे. कदाचित हा इंटरनल रोड असेल. हा कदाचित इंटरनल रोड असेल. पण त्याच्यामुळं असं झालं की आसामचं आतलं जे गाव आहे ते बघायला मिळालं की गावं कशी असतात इथली. अर्थात आतमध्ये जाता येत नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही. यांनी अजून त्यांचं गाव पण जपलेलं आहे. अजून एक 10 किलोमीटर आहे ते रिसॉर्ट. आम्ही बघितलं ते तिथले जे मालक होते ते पण चांगलं बोलले, या म्हटले मी रिझर्व करून ठेवतो. सो मनात हे वाटलं नाही पाहिजे की आसाम नाही बघितलं कधी. आता हे काय कारल्याचे वेलेत वाटतं. काय समोर बघा. वेगळ्या प्रकारच्या रिक्षा, वेगळ्या प्रकारचे वाहनं, वेगळ्या प्रकारचे माणसं, वेगळ्या प्रकारचे त्यांनी घातलेले कपडे, त्यांची चेहरेपट्टी वेगळी, त्यांची भाषा वेगळी. अर्थात हा अंतर्गत रस्ता आहे म्हणून आता असा असणार एवढं नक्की. फारच बेकार रस्ता आहे. मला कदाचित पुढून यायचं होतं असं वाटायला लागलं. काय हां दुसरा रस्ता असणार आहे शुअर आहे. कारण ते गुगल मावशीचं का कोण आहे तिला कोणी समजून सांगायचं. पण त्यांनी फायदा असा झाला की आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळतं. कचरा नाही, रस्ते इथले खराब आहेत. कचरा नाही आहे, प्लास्टिक नाही आहे, घू घाण नाही आहे. काय करते कळत नाही मला कुठं चाललंय आपण. Continue for 1 kilometer. केळीचे झाडं प्रत्येक घरासमोर आणि तळं आहे. त्या तळ्यात ते मासे सोडतात बारीक असताना. ते मोठे झाल्यावर त्यांना